पहिल्या क्रमांकाचं उदाहरण आहे 35 भागिला 5. अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये काय करायचं, या 35ला आपल्याला 5ने बघायचं आहे. मग हा 35 आणि भागिला 5 अशा प्रकारे उदाहरण लिहायचं. आता या 5च्या पाड्यामध्ये 35 येतात का हे आपल्याला बघायचं असतं. मग 5च्या पाड्यात 35 घेताना अगोदर 3 पासून सुरुवात करायची. मग 5ने 3ला भाग जात नाही, मग त्यावर हा 5 अंक उतरवायचा, म्हणजे 35 संख्या झाली. आता 5च्या पाड्यात 35 येतात, तर 5 7 35. आता 5तून 5 0, 3तून 3 गेला 0. म्हणजे जोपर्यंत भागाकारमध्ये बाकी 0 येत नाही तोपर्यंत आपण भागाकार करायचा असतो. बहुतांश ठिकाणी 0 या ठिकाणी बाकी उरत नाही. ते काय नाही किंवा ते एक्झाम्पल कसे सोडायचे ते आपण पुढे पाहू. मग या ठिकाणी 5ने 35ला भागलं, उत्तर आलं 7. मग या ठिकाणी आपण 7 हे उत्तर लिहून घेऊ. दुसऱ्या क्रमांकाचं उदाहरण आहे 132 भागिला 3. मग या ठिकाणी 132 अंक लिहून घ्या, भागेला 3. आता 3च्या पाड्यात 13 येत नाही, मात्र 3च्या पाड्यात 12 येतात. मग 3 चौक 12. 3तून 2 गेला 1, 1तून 1 गेला 0. हा 2 जसाचा तसा. 3च्या पाड्यात परत 12 येतात, 3 चौक 12. म्हणून 12मधून 12 गेले 0. या ठिकाणी भागाकार 44 आला, बाकी 0 उरली. म्हणजेच 3ने 132ला भागलं त्यावेळेस आपला भागाकार आला 44. आणि 44 उत्तर आपण या ठिकाणी लिहून घेऊ. तिसरं उदाहरण आहे 724 भागिला 4 बरोबर किती. मग 724 भागिला 4. 4च्या पाड्यात 7 येत नाही, मग 4 1 4. 7मधून 4 गेला, उरला 3. यावर हा 2 आणि हा 4 जसाचा तसा. परत 4च्या पाड्यात 32 येतात, 4 8 32. 32मधून 32 गेले 0. हा 4 जसाचा तसा. 4च्या पाड्यामध्ये 4 येतो, 4 1 4. 4तून 4 गेला 0. म्हणजेच आपलं उत्तर आलं 181. 4ने 724ला भागलं, उत्तर आलं 181. उदाहरण क्रमांक 4 908 भागिला 2 बरोबर किती. या ठिकाणी 908 हे लिहून घेतल्यानंतर भागेला 2. आता 2च्या पाड्यात 9 येत नाही, पण 9पेक्षा लहान संख्या 8 येते. 2 चौक 8. 9तून 8 गेला, उरला 1. हा 0 आणि हा 8 जसाचा तसा. त्यानंतर 2च्या पाड्यात 10 येतात, मग 2 पंच 10. 10मधून 10 गेले 0. त्यानंतर हा उरला 8. आता 2च्या पाड्यात परत 8 येतात, 2 चौक 8. आणि 8तून 8 गेला 0. याचाच अर्थ 2ने 908ला भागल्यावर उत्तर येतं 454. मग 454 हे या ठिकाणी आपण उत्तर लिहू. 5वं उदाहरण आहे 1032 भागिला 6 बरोबर किती. या ठिकाणी 1032 ही संख्या लिहून घ्या, त्यानंतर भागेला 6 हे सुद्धा लिहून घ्या. आता 6च्या पाड्यात 10 येत नाही, पण 10पेक्षा लहान संख्या 6 येते. मग 6 1 6. 10तून 6 गेले, उरले 4. हे 32 जसेच्या तसे. त्यानंतर 6च्या पाड्यामध्ये 43 येत नाहीत, मात्र 43पेक्षा लहान संख्या 42 येते. मग 6 7 42. 3तून 2 गेला 1. 4तून 4 गेला 0. हे 2 जसेच्या तसे. त्यानंतर 6च्या पाड्यात परत 12 येतात, मग 6 2 12. आणि 12मधून 12 गेले 0. याचाच अर्थ उत्तर आलं 172. 6ने 1032ला भागल्यावर उत्तर आलं 172. मग हे उत्तर आपण या ठिकाणी लिहून घेऊ 172.